लातूर शहरातील गुळ मार्केट येथील सिग्नलजवळ बसविण्यात आलेले डिवायडर लोखंडी खांब सध्या धोकादायक स्वरूपाचे बनले आहे। शाहू चौक ते गांधी चौक व मार्केट यार्डकडे जाणाऱ्या वाहनांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। तसेच महात्मा फुले भाजी मार्केट देखील याच ठिकाणी असल्याने भाजीपाला विक्रीसाठी देखील शेतकऱ्यांचे वाहन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात। तसेच हनुमान चौकातून शाहू चौक मार्गे नांदेड रोडकडे जाणारी वाहने आणि एसटी बसेस देखील याच मार्गावरून जात असल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात देखील झालेत। त्यात डिवायडर म्हणून लावण्यात आलेल्या लोखंडी खांबाची अवस्था बिकट झाल्याने वाहने त्या खांबाला धडकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। असलेल्या सिग्नल जवळ जे खांब लावलेले आहेत, जे डिवायडर लावलेले आहेत, ते अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये या ठिकाणी सध्या आलेले आहेत। त्यामुळं अपघाताचं प्रमाण जे आहे आणि अपघाताची शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी नांदेड रोडहून गांधी चौकाकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या मार्गावरती गुळ मार्केट चौकामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये त्यामुळं या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध अशा पद्धतीचे डिवायडर म्हणून पिलर्स लावण्यात आलेले होते आणि या पिलर्समुळं या ठिकाणी वाहतुकीची कोंडी दोन्ही बाजूनेही वाहतूक होत असल्यामुळं गोलाईकडून नांदेड रोडकडे जाणारी ही वाहने एका बाजूने जावीत आणि नांदेड रोडकडून गांधी चौकाकडे जाणारी वाहने एका बाजूने जावीत यासाठी हे पिलर्स या ठिकाणी लावण्यात आलेले होते। मात्र या पिलर्सचे आता सध्या जर पाहायला गेलं तर हे पिलर्स पूर्णपणे धोकादायक स्थितीमध्ये आलेले आहेत। काही पिलर या ठिकाणी तुटलेले आहेत तर काही वाकडे झालेले आहेत। त्यामुळं या ठिकाणी अपघाताचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। गेल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने या पिलरवर आदळली होती। रात्रीच्या सुमारास या ठिकाणी वाहनं आदळत होती आणि सध्या जर पाहायला गेलं तर अजूनही हे पिलर्स सध्या वाहनधारकासाठी धोकादायक बनतानाचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। शक्यतो सायंकाळच्या वेळी वाहनं जे आहेत ते वाहनं जे जोरदार वेगवान स्वरूपात या ठिकाणी येत असल्यामुळं या ठिकाणी अपघाताची प्रमाण आणि अपघाताची शक्यता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळं कुठं ना कुठे या पिलर्सची दुरुस्ती करण्याची मागणी सध्या नागरिकातून होत आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।